नमस्कार, मी विनायक सावंत. आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे. नातेपुते नगरपंचायत ह्या संदर्भात आणि नातेपुते शहरातील जनता प्रत्येक प्रभागातील आणि तेथील विकास कामासंदर्भात जी काही आपली लढाई सुरू आहे, ह्या लढाईचा आता त्या लढाईला कुठंतरी आता एक गती देण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि हे काम करत असताना हा निर्णय घेणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं होतं. तो म्हणजे आमरण उपोषण. आपण नातेपुते नगरपंचायत यांच्याकडे अनेक नातेपुते शहरातील नागरिकांचे प्रश्न मांडत असतो आणि प्रश्न मांडत असताना काही प्रश्न हे अतिशय क्लिष्ट पद्धतीनं दुर्लक्षित केले जातात. अशा काही गोष्टी जनतेतून आपल्यासमोर येऊ लागल्या आणि त्यामुळंच आपल्याला हा निर्णय घेण्याची वेळ आली. प्रथमतः मी तुम्हाला एक पत्र दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. तर आपण 23/7/2026 रोजी आमरण उपोषणासंदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये नातेपुते नगरपंचायत मनमानी कारभार विरोधात सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजीपासून आमरण उपोषण अशा पद्धतीचा विषय घेऊन आपण आंदोलन करण्यासाठी सज्ज झालेलो आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय होता, तर तो म्हणजे हा सगळं करण्याचा उद्देश काय आहे. तर वरील विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की नातेपुते नगरपंचायत मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक विकास कामे आणि मूलभूत गरजा व सुविधा यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पालखी मैदान नातेपुते येथे आमरण उपोषण सुरू करत आहे. आणि ह्यामधील आपला जो 4 नंबरचा मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक मुद्द्यानुसार आपण परत चर्चा करणारच आहे दररोज लाईव्हमध्ये. तर आज फक्त 4 नंबरच्या मुद्द्याविषयी मी बोलणार आहे. नातेपुते नगरपंचायत विकास कामांबाबत नागरिकांकडून सतत होणारी मागणी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत सतत होणारी विचारणा आणि पाठपुरावा करूनही उडवडीची उत्तरे दिली जात आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार विकास कामे तात्काळ सुरू करावी ही नम्र विनंती. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणलेलं आहे बघा, वरील विषय 1 ते 4 मागण्यांबाबत नातेपुते नगरपंचायतने रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 पर्यंत निर्णय न घेतल्यास सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 पासून आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि जोपर्यंत मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. अशा पद्धतीचं पत्र आपण दिलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक पत्र आहे, ते तुम्हाला दाखवणं अपेक्षित आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. तर उपविभागीय दंडाधिकारी माहेश अकलूज, तर त्यांच्या संदर्भात आपण एक मागणी केली होती की लोकशाही मार्गाने होणारे सर्व प्रकारची धरणे, आंदोलने, आमरण उपोषणे किंवा इतर आंदोलने करण्याबाबत पालखी मैदान नातेपुते स्थळ निश्चित करावे ही नम्र विनंती. अशा पद्धतीचं पत्र आपण आणि त्या पद्धतीचं मान्य मुख्याधिकारी साहेब नातेपुते नगरपंचायत यांना देण्यात आलेलं आहे. तर हेच तुम्हाला सांगायचं आहे की नातेपुते या ठिकाणी ज्यावेळेस आपण आंदोलन करतो, आमरण उपोषण करतो, त्यावेळेस नातेपुते नगरपंचायतच्या पुढं कुठल्याही प्रकारचा मंडप टाकून दिला जात नाही. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर आपण मुख्य रस्त्यावरती नातेपुते पंढरपूर रस्त्यावरती सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचा मंडप टाकण्यासाठी जागा अवेलेबल नाही. तर त्यासाठी नातेपुते येथील पालखी मैदान या ठिकाणी जे मैदान आहे या ठिकाणी विस्तृत जागा असल्या कारणाने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आंदोलने करण्यासाठी ती जागा निश्चित करावी अशा पद्धतीचं पत्र आपण मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील, नातेपुते नगरपंचायत असेल, मान्य उपविभागीय अधिकारी असतील किंवा तहसीलदार मान्य साहेब असतील यांना दिलं होतं. त्यामुळंच आपल्याला जे आपलं आमरण उपोषण आहे हे किती दिवस चालेल ह्याविषयी थोडीशी शंका आहे. कारण हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे की सर्व प्रभागातील नातेपुते शहरातील सर्व प्रभागातील नागरिकांचे विषय आहेत, तेथील विकास कामाचे विषय आहेत, तेथील अडचणीचे विषय आहेत. या संदर्भात प्रत्येक प्रभागातून मला सतत फोन येतात, विचारणा होते, व्हॉट्सअपला मेसेज येतात, भेटतात लोक. ह्या सगळ्या गोष्टी 17 प्रभागासाठी दररोज आपण लढण्यापेक्षा एक दिवस आपण त्या लढाईसाठी निश्चित करावा. म्हणून 3 ऑगस्ट 2026
हा जो दिवस आहे तो आमरण उपोषणाचा मी निश्चित केलेला आहे. तर त्यासाठी नातेपुते शहरातील सर्व प्रभागातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की ही वेळ आहे, ही सोडू नका. ह्या वेळेची संधी कशी विकास कामातून आपली सुखसुविधा आपल्याला आपला हक्क मिळवण्याची संधी आहे ती सोडू नका. त्यामुळं आजपासून प्रत्येक प्रभागातील नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही आतापर्यंत नातेपुते नगर पंचायतला विकास कामासंदर्भात दिलेले निवेदन असतील किंवा पत्रव्यवहार असतील किंवा तुमची मागणी पत्र असतील किंवा संबंधित नगरसेवकांना तुम्ही दिलेले पत्र असतील किंवा तोंडी स्वरूपात तक्रार असेल, तुमची ती मागणी असेल तुम्ही केली असेल, परंतु त्याबाबत अजूनपर्यंतही नातेपुते नगरपंचायतने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसेल किंवा जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असेल, तर अशा पद्धतीच्या बाबतीत जर तुम्हाला खरंच तुम्हाला न्याय मिळवून घ्यायचा असेल आणि लोकशाही मार्गाने घेऊन घ्यायचा असेल, तर हे आमरण उपोषण जी 3 ऑगस्ट पासून जे मी सुरू करणार आहे ह्याला सपोर्ट देण्यासाठी किंवा ह्यामध्ये तुमची बाजू मी मांडण्यासाठी ते आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यामध्ये तुमच्या अडचणी असतील त्या माझ्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी मला संपर्क करा. माझा व्हॉट्सअप नंबर घ्या किंवा त्याला तुम्ही कॉलही करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9403 87 48 85. पुन्हा एकदा सांगतो 9403 87 48 85. याला तुम्ही व्हॉट्सअप करा नंबरला किंवा कॉल करा आणि तुमच्या प्रत्येक प्रभागातील ज्या अडचणी आहेत त्या 100% मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करू. आणि सर्व नागरिकांना माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की ही अंतिम लढाई आहे. कारण नातेपुते नगरपंचायतच्या सर्व नागरिकांकडून सतत मला फोन येतात, व्हॉट्सअप येतात, भेटतात. तरी तुमच्यासाठी शेवटची लढाई लढण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. ही अंतिम लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर ह्यामध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करणं आणि आपली बाजू मांडणं हे अपेक्षित आहे. कारण ह्यानंतर माझ्याकडं अजून एक सेन्सिटिव्ह विषय आहे, तो म्हणजे वेदांतरी व्हेंचर कंपनीचा. त्या संदर्भात जी मी लढाई सुरू केलेली आहे ती लढाई मला सुरू करायची आहे आणि लवकरच आपण आदरणीय पंतप्रधान जे असतील किंवा माननीय मुख्यमंत्री साहेब असतील यांना ते पत्रव्यवहार केलेला आहे, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मला थोडंसं वेळ हवा आहे. परंतु नातेपुते शहरातील अनेक अडचणी दररोज माझ्याकडे येतात, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात लोक भेटतात. तर त्यासाठी हा निर्णय मी घेतलेला आहे. त्यामुळं ही संधी सोडू नका. आणि ह्यानंतर जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे ह्यातून जर तुमचं कुठली बाजू तुम्ही माझ्यापाशी आणली नाही, नंतर तुम्ही ती बाजू मांडण्यासाठी माझ्याकडे आला तर त्याला थोडासा वेळ लागू शकतो किंवा त्यासाठी मला परत 1 महिना 2 महिना वेळ मिळणार नाही, ही मी या माध्यमात सांगतो. कारण वेदांतरी व्हेंचर कंपनीच्या ज्या आर्थिक फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात मला थोडीशी लढाई चालू करायची आहे. ती लढाई मला पुढे न्यायची आहे, या माध्यमातून सांगतो. तर ठीक आहे. तर आजपासून तुम्ही मला संपर्क करा. 2 तारखेपर्यंत तुमची जी काय अडचण असेल ती माझ्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे 3 तारखेला आपण त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. हिच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा सांगतो, ही संधी आहे, पुन्हा येणार नाही. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.